शहर मध्य आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे बुधवारी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत चांगलेच आक्रमक झालेत। सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्वतः मंजुरी दिलेल्या 812 कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरात लवकर काढण्याबाबत आमदार देवेंद्र कोटे यांनी शासनाकडे आग्रह धरलाय। तसेच ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वार समोरील अतिक्रमण आहे काढून हा परिसर सुशोभित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही आमदार कोठे यांनी यावेळी केली। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाहीये। फक्त जे पाणी नदीवाटी येत होतं ते पाणी आता पाईपलाईन वाटी येत आहे। काही भागाला 3 दिवस आड तर काही भागाला 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 7 मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पाणी पुरवठ्यासाठी एक बैठक विधिमंडळाच्या वेळेस घेतली होती। त्यास त्यांनी 892 कोटी रुपयाला तत्वतः मान्यता दिली होती। आज त्या 892 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेतनं सोलापूर शहराला नवीन 23 बांधणे गरजेचे आहेत। त्याचबरोबर पाईपलाईन असतील। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। 12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सकाळी 10 वाजता आलोय। या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचं आहे। स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत। आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय, पालकमंत्र्यांना, आम्ही चीफ सेक्रेटरींना भेटलोय। त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या 892 कोटी रुपयाचं टेंडर या 4-8 दिवसात लवकरच काढण्यात येईल। परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रथम टप्पा असेल किंवा द्वितीय टप्पा असेल, या दोन्ही टप्प्यासाठी शासनाने निधीची तरतूद या ठिकाणी करावी, जेणेकरून या 892 कोटी रुपयाचं काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे।